विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहे मुलाखत. मुलाखत ज्याला इंग्रजीमध्ये आपण इंटरव्ह्यू असं म्हणतो. इंटरव्ह्यू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यापैकी वृत्तपत्र आहे, न्यूजपेपर, मासिक, मॅगझिन्स, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन या सगळ्या ठिकाणी आपल्याला मुलाखती ऐकायला मिळतात. आणि कधी मुलाखत वाचायची असते, कधी ऐकायची असते, कधी बघायची असते. मुलाकात या अरबी शब्दावरून मुलाखत हा सर्वांना परिचित असलेला शब्द तयार झालाय. सभा संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रकट मुलाखती होत असतात. प्रकट मुलाखत म्हणजे जी लाईव्ह असते, आपण जी स्टेजवर बघत असतो ती. अशा मुलाखतींमधून व्यक्तीच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेतला जातो. म्हणजे आता समजा सचिन तेंडुलकर आहे, अमिताभ बच्चन आहे, किंवा राजकारणामध्ये समजा माननीय मुख्यमंत्री असतील, तर या सगळ्यांच्या मुलाखतींमधून त्यांच्या त्या व्यक्तीच्या जीवनाचा आणि त्याचं काय कार्य आहे याचा अंदाज घेतला जातो. मुलाखत घेणे आणि देणे हे खूपच कौशल्याचे काम असते. पण तरी मुलाखत घेणाऱ्यावर सगळं अवलंबून असते. तुम्ही प्रश्न किती छान विचारताय याच्यावर सगळी मुलाखत अवलंबून असते. अलीकडे तर मुलाखत घेणे या गोष्टीला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक महत्व प्राप्त होत आहे. म्हणूनच मुलाखतीची पूर्वतयारी, प्रिपरेशन कशी करावी, मुलाखत कशी घ्यावी, नोकरीसाठी, एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी मुलाखत कशी द्यावी, त्यावेळी कोणती काळजी घ्यावी, अशा काही मुद्द्यांबाबतची माहिती आपणाला असायला हवी. आता तुम्हाला प्रश्न येणार आहे पेपरमध्ये. तुम्हाला मुलाखतीचे प्रश्न लिहायचे आहेत, 10 प्रश्न. तर आता त्याच्यासाठी आपण याचा अभ्यास करणार आहोत. आता फॉर्मॅट, मुलाखतीचं स्वरूप काय? मुलाखत म्हणजे संवाद. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये होत असतो तेव्हा तो संवाद. मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो. प्री प्लॅन असं नाही आहे की तुम्हाला आता स्टेजवर बोलवलं आणि म्हटलं की चला मुलाखत घ्या, असं मुळीच नाहीये. प्री प्लॅन आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एखाद्याची मुलाखत घ्यायची आहे. तो हेतुपूर्वक घडवून आणला जातो. हेतुपूर्वक घडवून आणला जातो. काहीतरी निमित्त असतं, काहीतरी कारण असतं, म्हणून मुलाखत घेतल्या जाते. मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा, पाहणारा, वाचणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते. जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजेच मुलाखत होय. दोन व्यक्ती की तुमचा जन्म कुठे झाला, जीवन कसं गेलं, आई वडील कोण आहे, मग तुम्ही या क्षेत्रात का आले, हे जेव्हा सगळे पदर उलगडल्या जातात, तो संवाद म्हणजे मुलाखत. प्रश्न आणि उत्तर, थोडक्यात दोन व्यक्तींमध्ये अंडरलाईन नियोजनपूर्वक झालेला वैचारिक भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय. कधी कधी मुलाखत इतक्या महत्वाच्या असतात, इतक्या छान रंगत जातात, डोळ्यातनं पाणी येतं, हसायला येतं. त्या मुलाखती बघण्यासारख्या असतात. ते कौशल्य आहे. सहभाग जो असतो, कधी कधी मुलाखती खूप रंगत जातात. त्या मुलाखतीमध्ये भावना असतात, विचार असतात. मात्र या सहेतुक वैचारिक संवादासाठी, सहेतुक म्हणजे कारणासह, हेतूसह, म्हणजेच मुलाखतीसाठी व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय, कालावधी, उद्दिष्ट इत्यादी गोष्टी अगोदर ठरवल्या जातात. म्हणजे समजा व्यक्ती आहेत प्रकाश आमटे, है ना, दिवस आहे रविवारचा, वेळ आहे 11 वाजताची सकाळची, स्थळ आहे अकोल्यातला IMA हॉल, विषय आहे की समाजकार्य, कालावधी 1 तास, उद्दिष्ट उद्दिष्ट हे आहे की तरुणांनी समाजसेवा करायला हवी. मग हे उद्दिष्ट इत्यादी गोष्टी अगोदर ठरवल्या जातात. मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते. विविध अंगी, वेगवेगळे आस्पेक्ट, वेगवेगळे अंग असतात. जीवन कार्य आहे, तुम्ही या क्षेत्रात कसे आला आहात, समाजाचं काय स्वरूप आहे, तुम्हाला कोणता त्रास झाला, तुम्हाला कधी दुःख वाटतं का की तुम्ही सुखी आहात, या सगळ्या गोष्टी.
एका वेळी एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते. तसेच एका वेळी एक व्यक्ती अनेक व्यक्तींची मुलाखत घेऊ शकते. फोनवरूनही मुलाखत घेतली जाऊ शकते. मुलाखत लिखित, लिहिलेली, मौखिक, तोंडी, ध्वनिमुद्रित, रेकॉर्डेड, प्रकट, लाईव्ह अशा विविध स्वरूपाची असते. मुलाखती विचार प्रवर्तक असतात, नवीन विचार देणाऱ्या, मोटिवेशन, प्रेरणा देणाऱ्या, भावना प्रधानही असतात. कधी कधी आपण रडतो, हसतो अशा भावना असतात. श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या असतात. श्रोत्यांचे कुतूहल जनरली कुठे क्रिकेट खेळणारे किंवा फिल्ममध्ये काम करणारे. फिल्ममध्ये काम करणाऱ्यांविषयी आपल्याला खूप कुतूहल असतं, उत्सुकता असते. एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडवून दाखवणाऱ्या, पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती असतात. म्हणजे आज समजा लता मंगेशकर एवढ्या म्हाताऱ्या झाल्या, वृद्ध आहेत, पण तरीही ज्यांना गायन क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे ते काय करू शकतात? लता मंगेशकरांच्या जुन्या ज्या मुलाखती आहेत त्या बघू शकतात. म्हणजे काय होईल? अनुभव मिळतील, कितीतरी मार्गदर्शन मिळेल, पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन होईल. ज्यांच्या जवळ सांगण्यासारखे काही आहे आणि ज्यांच्याकडून ऐकण्यासारखे काही आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाऊ शकते. यात लोकप्रतिनिधी म्हणजे राजकारणातले लोक, कलावंत, कलाकार, मग ते गायन क्षेत्रातले असतील, अभिनय क्षेत्रातले असतील, खेळाडू, वैज्ञानिक, डॉक्टर, अध्यापक जसे असू शकतात. तसेच व्यावसायिक, उद्योजक, वकील, विशेषज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, कवी, गिर्यारोहक, संपादक, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, वैमानिक, पुरस्कार विजेते, विचारवंत, शेतमजूर, कामगार, अगदी फेरीवालेही असू शकतात. सामान्यतः कर्तृत्व संपन्न व्यक्ती, ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष ठसा उमटवलाय, अशा असाधारण व्यक्ती, ज्यांनी जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व गाजवले आहे अशी व्यक्तिमत्वे, समाजात ज्यांच्याबद्दल विशेष आदर आणि कुतूहल आहे अशा व्यक्ती, अशा कितीतरी जणांची मुलाखत घेतली जाऊ शकते. अगदी सामान्य माणसाचीही मुलाखत घेतली जाऊ शकते. अट फक्त एवढीच की त्यांच्याकडे काहीतरी आगळे वेगळे सांगण्यासारखे असले पाहिजे. आगळे वेगळे सांगण्यासारखे काहीतरी वेगळं आहे. एखादा अपंग व्यक्ती आहे, तो बँकेत एखाद्या अधिकारी पदावर आहे. एखाद्याने सिंधुताई सपकाळ खूप मोठं समाजकार्य करून ठेवलेलं आहे. अशा जर व्यक्ती असतील तर त्यांची मुलाखत होऊ शकते. आता हेतू काय आहे, पर्पज काय आहे? मुलाखत घेण्याचे अनेक हेतू असतात. मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू, त्याच्या बाजू ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी, तसेच त्या व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. अनेकांचे जीवन म्हणजे एक संघर्ष गाथा असते. जनसामान्यांच्या मनात तो संघर्ष जाणून घेण्याची इच्छा असते. त्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबरच त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस समजून घेण्यासाठी प्रामुख्याने मुलाखत घेतली जाते. विचारवंतांची विविध विषयावरील मते जाणून घेण्यासाठी, एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून नवे काही माहीत करून घेण्याच्या हेतूने, एखादी घटना सखोलपणे समजून घेण्याच्या साठी मुलाखतीचे आयोजन केले असते. म्हणजे निवडणूक असतील तर निवडणुकीमध्ये कोण जिंकेल यासाठी मुलाखत, तज्ञ व्यक्तीला बोलवलं जातं. मुलाखत देणारी व्यक्ती ज्या परिसरात लहानाची मोठी झाली तो परिसर, एरिया, क्षेत्र जाणून घेण्यासाठी, समाज प्रबोधन करण्यासाठी, जनजागृतीसाठी, कलांचा रसास्वाद घेण्यासाठी मुलाखती घेतल्या जातात. मुलाखत घेण्यामागे असे अनेक हेतू असतात. आता इथून सुरू होतं की मुलाखतीची पूर्वतयारी कशी करायची, आणि हेच आपल्याला जास्त महत्वाचं आहे. हा जो भाग आहे तो आता शिकायचं आहे. मुलाखतीची पूर्वतयारी, आपल्याला मुलाखत कशी लिहायची आहे हे महत्वाचं. मुलाखत उत्तम व्हावी यासाठी पूर्वतयारी तर करावीच लागते. पूर्वतयारीचा गृहपाठ भरपूर करणे हा यशस्वी मुलाखतीचा पाया आहे. आपल्याला प्रिपरेशन करावी लागेल, पूर्वतयारी करावी लागेल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रिपरेशन म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती,
मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासूनच उपलब्ध असली पाहिजे. उदाहरणार्थ त्यांचे पूर्ण नाव, असल्यास टोपण नाव, वय, जन्म दिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, लग्न झालंय का, आई वडील असतात का, मुलं बाळ आहेत का, ही कौटुंबिक माहिती, आई काय करते, बाबा काय करतात, कर्तृत्व, त्यांनी आतापर्यंत काय काम केलंय, सध्याचा हुद्दा, आता सध्या काय करतात आहे, मिळालेले मान सन्मान, पुरस्कार, लेखन कार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती अगोदरच तयार ठेवावी लागते. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषय संबंधीचे सखोल वाचन करून ठेवले पाहिजे. मुलाखतीचे उद्दिष्ट काय हेही नीट जाणून घेतले पाहिजे. म्हणजे नुसतं मुलाखत ज्याची घ्यायची आहे त्याच्याविषयीचीच माहिती हवी असं नाही, तर त्याचा जो विषय आहे त्या विषयाची माहिती हवी. कळतंय का? म्हणजे फिल्म लाईन असेल, क्रिकेट असेल किंवा समाजकार्य असेल, त्यानंतर तो विषय आणि ते उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे प्रश्न तयार केले पाहिजे. मुलाखतीसाठी किती वेळ असणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्न संख्या निश्चित करावी लागते. तसेच त्या प्रश्नांचा योग्य तो क्रमही लावून ठेवावा लागतो. म्हणजे तुम्ही आधी विचाराल की तुम्ही काय करता आणि नंतर विचाराल की जन्म कधी झाला, हा क्रम चुकीचा आहे ना. आधी जन्म विचारावा लागेल. मुलाखतीचे स्वरूप नेमके कसे आहे, ती प्रकट असणार आहे की लिखित स्वरूपाची. म्हणजे तुम्हाला न्यूजपेपरला द्यायचं आहे की स्टेजवर घ्यायची आहे. श्रोतृवृंद, वाचक नेमका कोणता असणार आहे, विद्यार्थी आहे, महिला आहे, पालक आहे, नागरिक आहे, कोण आहे हे पाहायचं. याचीही माहिती मुलाखतकाराने घेऊन ठेवावी. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे की रेडिओसाठी आहे की टीव्हीसाठी आहे हेही माहीत असले पाहिजे. मुलाखतीसाठी बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, बसण्याची जागा, रेकॉर्डिंगची काय अरेंजमेंट आहे, वातावरण निर्मिती, गरजेनुसार संदर्भ ग्रंथ, चित्र, वाद्य, वस्तू ह्या सुद्धा अगोदरच पाहून ठेवणे. आता याच्याशी आपल्या परीक्षेशी काही संबंध नाहीये. आवश्यकता वाटली तर मुलाखत देणाऱ्यांना अगोदर भेटून घ्यावे, चर्चा करावी. पण हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की मुलाखत घेणाऱ्यांनी काय पूर्वतयारी करायची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेणे सुकर आणि सुलभ दोन्हीचा अर्थ इझीच होतो, सोपे. आकाशवाणीवरील, दूरदर्शनवरील आणि प्रत्यक्ष मुलाखती ऐकल्यास मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी नेमकी दिशा मिळण्यास मदत होईल. आता मुलाखत कशी घ्यायची. मुलाखतीची सुरुवात. मुलाखतीचा प्रारंभच मुळी अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या, वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा असला पाहिजे. म्हणजे समजा अरिजित सिंगचं गाणं आहे एखादं, त्या अरिजित सिंगची आपली मुलाखत आहे, त्याच्या गाण्याच्या ओळी म्हणायच्या, त्याच्याविषयी माहिती सांगायची आणि चला तर मग आज आपल्या सोबत आहेत अरिजित सिंग असं म्हणून मग आपण मुलाखतीला सुरुवात करायची. मुलाखतकाराच्या पहिल्या 4-6 वाक्यातच श्रोते, वाचक त्या मुलाखतीच्या श्रवणात, वाचनात मनाने पूर्णतः गुंतले गेले पाहिजेत. म्हणजे आता समजा अरिजित सिंगची मुलाखत घ्यायची आहे तर आपण म्हणू, तुम्ही ऐकलंय का ते गोड गाणं मुस्कुराने की वजह तुम हो. तुम्ही ऐकलंय का ए दिल है मुश्किलचं गाणं. तुम्ही ऐकलंय का कधी, तुम्ही ऐकलंय का कधी वरुण धवनला जो आवाज दिलाय तो कोणाचा आहे. लक्षात आलंय ना तुमच्या. अर्थातच अरिजित सिंग. चला तर मग आज आपण भेटणार आहोत गायनाच्या क्षेत्रातील प्रसिद्ध नाव ज्याने श्रोत्यांच्या मनावर जो राज्य करतो तो अरिजित सिंग. हे कसं आहे, एकदम अट्रॅक्टिव्ह, आकर्षक. वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे सुरुवात छान झाली तर अर्ध काम झालं असे जे म्हणतात ते याच अर्थाने. मॅचच्या पहिल्याच चेंडूवर एखाद्या फलंदाजाने, फलंदाज म्हणजे बॅट्समॅन, त्यांनी थेट सीमेरेषेबाहेर टोलवल्याचा आनंद झाला पाहिजे आणि तेही अगदी नैसर्गिकपणे, नॅचरली, सहजपणे, इझिली, ओघाओघात, फ्लो मध्ये घडलं पाहिजे. त्याला कृत्रिमतेचा जरासाही स्पर्श होता कामा नये. नॅचरल बोलायचं, नॅचरल वागायचं. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली नेमकी माहीत असली. मुलाखत देणारा जो आहे
तो कसा आहे, त्याचं काय स्किल आहे, त्याची पद्धत काय आहे, एखादा नवा कोरा चुटका, जोक, ताजा किस्सा सांगून त्याच्या शेवटी तितक्याच नेमक्या टोकदार प्रश्नाचा बॉल सुरुवातीलाच मुलाखतदात्याच्या कोर्टात भिरकावता येतो. अरिजित सिंगला समजा एखादा टोकदार प्रश्न विचारायचा आहे की सलमान खान तुमचा आवाज का वापरत नाही, हा प्रश्न विचारायचा आहे. पण तो प्रश्न एकदम वेगळ्या तऱ्हेने विचारायचा आहे की असे कोणते कलाकार आहेत का की ज्यांनी तुमच्या आवाजाचा आजपर्यंत वापर केलेला नाही, किंवा केवळ एखाद्याच वेळी वापर केलाय. किंवा तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की तुम्ही सगळ्यात जास्त कोणत्या हिरोंना आवाज दिला, सगळ्यात कमी कोणत्या दिला. मुलाखतीची पहिली ओव्हर अशा हलक्या फुलक्या दिलखुलास चेंडूंनी सुरू करावी. त्यामुळे सर्वांच्याच मनावरचा ताण सैल होतो, वातावरण मोकळे हलके होते. मुलाखतीची ही नांदी म्हणजे सुरुवात जितकी श्रवणीय होईल तितकी पुढची मैफल अधिकाधिक रंगतदार होत जाईल. मुलाखतकाराचा आत्मविश्वास दृढावत जाईल. मुलाखतदाता म्हणजे देणारा खुलेल आणि श्रोते वाचक त्या मुलाखतीत गुंतून जातील. तर ही झाली मुलाखतीची. आता मुलाखतीचा मध्य. चला तर सुरुवात झाली. आता खरी बॅटिंग. विचारायच्या प्रश्नांची यादी तर समोर आहेच, त्यांचा क्रमही पक्का आहे. उत्तरे काय मिळतील याची मात्र खात्री नाही. शिवाय एक प्रश्न, मग त्याचे पूर्ण उत्तर, नंतर दुसरा प्रश्न, त्याचे पूर्ण उत्तर, तिसरा, चौथा, या पठडीतून जात राहिले तर मुलाखत वृक्ष पठडी छाप होण्याची भीती असते. म्हणजे नुसतं प्रश्न उत्तर बोर होईल, ते कंटाळवाणी होईल. म्हणून मग प्रश्न असे लवचिक तयार करायचे की मिळालेल्या उत्तराचा धागा पकडून पुढचा प्रश्न तयार करता आला पाहिजे. कौशल्यच आहे हे. थोडीशी आयत्या वेळची कसरतच असते, पण सरावाने ती जमते. प्रश्नांची यादी मुलाखतकारासाठी असते, श्रोत्यांसाठी नसते. प्रश्नांची आपण जी यादी तयार करतो ती मुलाखत घेणाऱ्यासाठी असते. अशी प्रश्नोत्तरांची रंगीबेरंगी फुले एकामागे एक मुलाखतीच्या धाग्यात गुंफत गेले की ती एक सलग दिमागदार संवाद माला होऊन जाते. संवादाची मालिका, माळ, प्रश्नातून उत्तरे, उत्तरातून प्रश्न, प्रश्नांची उत्तरे, उत्तरांचे प्रश्न. बघता बघता मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात. मात्र हे करताना मूळ विषयाचा संदर्भ सुटता कामा नये. गायन आहे, वादन आहे, समाजकार्य आहे, इथे परत यायचंय आपल्याला. खूप पसारे मांडायचे नाही. मुलाखतीचा हेतू निसटता कामा नये. मुलाखत रंजक म्हणजे मनोरंजन करणारी असलीच पाहिजे, पण रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे उद्दिष्टच भरकटता कामा नये. म्हणजे आपण सारखे जोक सांगत गेलो, कविता म्हणत गेलो तर चालणार नाही, कारण लोकांना त्या व्यक्तीला ऐकायचंय. सूर्यकिरणाच्या स्पर्शाने कळीची एक एक पाकळी उमलत जाऊन तिचे टपोऱ्या फुलात रूपांतर व्हावे, तसे प्रश्नकर्त्याच्या एकेका प्रश्नाने मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्व, त्याचे कार्यकर्तृत्व उलगडत जावे. हळूहळू मुलाखत तिच्या सर्वोच्च बिंदूकडे अग्रेसर होत जाते. जशी एक एक पाकळी फुलते तसं मुलाखत देणारा सुद्धा फुलत जातो. मुलाखत चढत जाते. विषयाचे, व्यक्तिमत्वाचे, विचारधारेचे सर्व कंगोरे, सगळे घटक, सगळे अंग समोर येते. त्याचप्रमाणे मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा. मुलाखत घेणाऱ्याला फक्त प्रश्न विचारायचा आहे, जास्त बोलायचं आहे ते मुलाखत देणाऱ्याला. त्याला अधिक व्यक्त होऊ द्यावे, त्याला अधिक बोलू द्यायचंय. प्रश्नांची गुंफण अशा कुशलतेने करावी की उत्तरदात्याचा उत्साह वाढत गेला पाहिजे. याच टप्प्यावर एकूण मुलाखतीतील सर्वात जास्त महत्वाचे, विषयाशी थेट संबंधित असे प्रश्न विचारावे. मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना जे द्यायचे आहे ते याच टप्प्यात द्यायचे, ती हीच वेळ. मध्यामध्ये मुलाखत रंगली पाहिजे. तिथे श्रोता जो आहे तो कंटाळवाणा व्हायला नको. आता समारोप. इतका वेळ, आता मध्य झाला, सुरुवात झाली, आता थांबायचं. पण हे थांबणं म्हणजे छान असलं पाहिजे. कळसाध्याय चढणारा, एकदम यशस्वी. इथेच मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे आणि श्रोत्यांना अरे रे फारच लवकर संपली मुलाखत असे वाटायला लावणारा समारोप करायचा. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी थोडासा जास्त वेळ घेतला तरी चालेल.
प्रश्नाऐवजी परिणामकारक प्रभावी निवेदन, अँकरिंग या क्षणी अधिक महत्वाचे. आता इथे मुलाखत घेणाऱ्यांनी जास्त बोलायचं आहे. मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. योग्य वेळ कोणती? तर अशी वेळ की त्यावेळी मुलाखत संपेल, याचा श्रोत्यांना जराही अंदाज आलेला नसतो. अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीशी वाटत असताना संपवावी, पण ती अपूर्णच अर्धवटच राहिली अशा स्थितीत संपू नये. म्हणजे अरे अरे यार और होना था थोडासा, आणि थोडं पाहिजे होतं असं वाटायला हवं. भरभरून मिळाल्याचे समाधान श्रोत्यांना मिळावेच, पण अजून थोडा वेळ असेच मिळत राहिले असते तरी चालले असते असेही वाटायला लावले. पुन्हा कधी असाच वैखरीचा यज्ञ होणार असेल तर यायचेच. वैखरी म्हणजे सरस्वती. ती इतकी छान सरस्वती जिभेवर नाचते आहे असा निश्चय मनोमन करून श्रोते बाहेर पडले पाहिजे. बाहेर जाताना मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवाद तुम्ही इतके छान संवाद करा की श्रोत्यांच्या मनात आठवण राहिली पाहिजे, आणि मग समजायचं की मुलाखत यशस्वी झाली. आता नोकरीसाठी वेगळी मुलाखत, प्रवेशासाठी एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश आहे त्याच्यासाठी, नोकरीसाठी एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अलीकडील काळात ज्या पद्धतीने मुलाखती घेतल्या जातात त्याचं स्वरूप आता बदलतंय. त्यांची बौद्धिक क्षमता, इंटेलिजन्स, ज्ञानाची पातळी, तुमचा स्तर कोणता आहे, त्याचा कल म्हणजे आर्ट्सकडे आहे, सायन्सकडे आहे की कॉमर्सकडे आहे, हे मुलाखतींमध्ये जोखले जाते, त्याची परीक्षा केली जाते. आणि आता त्यापेक्षा भर दिला जातो तो उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन, व्हॅल्युएशन. उमेदवाराचं वर्तन, वागणूक याच्यावर पण भर असतो. त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन काय आहे तेही बघितलं जातं. काही अपेक्षा असतात. तुमची बौद्धिक, तांत्रिक, बौद्धिक म्हणजे इंटेलिजन्स, तांत्रिक, टेक्निकल, निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग, तुमची भाषा कशी आहे, तुम्ही आत येता कसे, बसता उठता, तुमचा ड्रेस कसा आहे, तुम्ही या स्पर्धेच्या सगळ्या युगामध्ये टिकून राहाल का, हे कितपत काम करू शकाल, गटकार्य, ग्रुप वर्क आणि ग्रुप लिडरशिप हे तुमच्यामध्ये आहे का, हे सगळं बघितलं जातं. आणि तुम्ही टीम मध्ये जे इतर आहेत त्यांना, त्यांच्यापेक्षा तुमची तयारी किती आहे, इतरांचे विचार, भावना तुम्ही समजून घेऊ शकता का, याला हे सगळं बघितलं जातं. मग आता मुलाखत घेताना काय नक्की करावे पहा. मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादा, वीकनेस, लिमिटेशन्स जाणीव ठेवून प्रश्न विचारावे. घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची, ते आपल्याला कसं बोलता येतं ते बघावं. प्रश्नांची उत्तरे देण्याचे किंवा न देण्याचे मुलाखत देणाऱ्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. मुलाखत आपण ज्याची घेतोय त्याला उत्तर द्यायचं आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. मुलाखतीचे सादरीकरण, प्रेझेंटेशन ओघवते, श्रवणीय, ऐकण्यासारखं असावं, उत्स्फूर्त, वेळेवर काही प्रश्न विचारावेत. मुलाखती दरम्यान अनौपचारिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण. ऑफिशियल नको, जसं घरात असतं गप्पा गोष्टी करताना, अरे वा नॅचरल, तसं आणि पॉझिटिव्ह. हो, नाही, माहित नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे येणार नाहीत याची दक्षता म्हणजे काळजी घेऊन प्रश्न तयार करा. संयम, पेशन्स, विवेक, चांगल्या विचारांची तयारी आणि नैतिकता आणि व्हॅल्युएशन यांचं पालन करून खुसखुशीत कविता म्हणून, जोक सांगून मुलाखतीत रंग भरावे. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी. चुकीचे अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे. मुलाखत देणाऱ्याचा अपमान होईल असं विचारू नये. ताणतणाव किंवा भांडण होईल असं विचारू नये. मूळ विषय सोडायचा नाही. अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न नसावेत. म्हणजे एखाद्याचं उत्तर मुलाखत घेणाऱ्याला जसं हवंय तसं असावं असं नाही. क्लिष्ट, कठीण प्रश्न विचारू नये. प्रश्न रिपीट करायचा नाही, पुनरावृत्ती करू नये. पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास न करता अति आत्मविश्वासाने मुलाखत घेऊ नये. कंटाळवाणे प्रश्न विचारणे टाळावे. मुलाखती दरम्यान हास्यास्पद हावभाव करू नये. चेहऱ्यावरचे भाव चांगले ठेवावे. याचा अर्थ मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याने स्वतः जास्त बोलू नये. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी. आणि आता शेवटी समारोप.
प्रकट मुलाखती, नियतकालिक म्हणजे मॅगझिन्स, आकाशवाणी इथल्या मुलाखती, टीव्हीवरच्या मुलाखती, प्रत्यक्ष घटनास्थळी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती, काही संमेलन आहे त्या ठिकाणी मुलाखत घेतली, एखादा ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी मुलाखत घेतली, निवडणुकीच्या बूथवर मुलाखत घेतली, तर ते या मुलाखतींमुळे वर्तमान जनजीवन आत्ताचं अंतर्बाह्य व्यापून टाकले या मुलाखतींनी. व्यक्तीमधल्या माणसाचा वेध घेणाऱ्या, वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या, आशय संपन्न, अर्थपूर्ण, विचारगर्भ, विचार करायला लावणाऱ्या, रंगतदार आणि काही मजेशीर अशा मुलाखतीमुळे समाजाचे उन्नयन म्हणजे विकास होत असतो. मुलाखतींचे फलित लक्षात घेतले तर मुलाखतीचे महात्म्य म्हणजे महत्व वेगळे सांगावे लागणार नाही. आणि अशा प्रकारे मुलाखत कशी घ्यायची याविषयी या लेखामध्ये एकदम छान सांगितलेलं आहे. तुम्ही ते परत वाचाल आणि मुलाखत एखादी घेऊन बघाल किंवा प्रश्न तयार कराल अशी अपेक्षा आहे.